आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमधील जे काही ठेवीदार होते त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील कलेक्टर ऑफिस समोर यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत त्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत ते इथून जाणार नाहीत असा त्यांनी ठाम निर्धार घेतलेला आहे। आपण पाहू शकता की माजी खासदार इम्तियाज जैन सुद्धा या आमरण उपोषणमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पार पडत आहे। आपल्याला 90 जागायचे शासनाने जरी आपल्याला 20 पाडलं ना, भरपूर संख्येमध्ये पोलीस फौज फाटा इथे आहे आणि त्या पद्धतीने इथे ठेवीदार आज संपूर्ण निर्धाराने इथे जमा झालेला आहे। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही या प्रमुख मागण्या घेऊन ठेवीदार आज इथे आलेला आहे। पण मला साहेबांनी सांगितलेलं आहे असं नाही म्हणायचं। भारतीय संविधानाचा अरे भारतीय संविधानाचा इन्कलाब इन्कलाब अंग्रेजों 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 इन्कलाब इन्कलाब अंग्रेजों इन्कलाब इन्कलाब ची वेळ आलेली आहे। काय ही वेळ आलेली आहे आणि कसं असेल आंदोलन? काय आहे की 1 महिन्यापूर्वी आम्ही इथे बसलो होतो आणि त्यावेळी जेव्हा कलेक्टर साहेबांशी आणि सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये काहीतरी तोडगा काढा आणि हे लोकांचे जे पैसे आहे ते पैसे त्यांना कशा लवकरात लवकर मिळतील याच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा। कलेक्टर साहेब नवीन आलेले आहे, त्यांनी एक मीटिंग घेतली। तो मीटिंग म्हणजे आढावा होता की आतापर्यंत काय काय झालेलं आहे आणि प्रकरण काय आहे हे समजण्यासाठी ते मीटिंग बोलवण्यात आली होती। इन दी एंड काय झालं, लोकांना पैसे मिळाले का तर नाही मिळाले। आता आपल्याकडे काही आश्चर्यकारक मी काही आकडे आपल्या समोर प्रस्तुत करतो की हे जे लोक आहे सगळं हे खूप गरीब लोक आहे। याच्यामध्ये शेतकरी आहे, कष्टकरी आहे, नोकरदार आहे, जे रिटायर्ड झालेले आहे, आर्मीचे लोक आहे, जे अनेक वर्ष देशासाठी सेवा केली, देशासाठी लढलं, त्यांचे पैसे आहे, पोलिसांचे पैसे आहे, हे सगळ्यांचे पैसे आहेत। आणि आतापर्यंत या लोकांपैकी 75 लोकांचा जीव गेलेला आहे, म्हणजे त्यांची मृत्यू झालेली नाही आहे, आकस्मिक किंवा नॅचरल डेथ झालेली नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। कारण मागच्या 2-2.5 वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे। कोणीही याच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्यासाठी काम करत नाही आहे। आता केंद्र सरकार मध्ये आपल्याला काही आकडे सांगतो मी की मोठे मोठे जे उद्योगपती आहे, मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस जे आहे, त्या इंडस्ट्रियलिस्टला फायदा पोहोचवण्यासाठी मागच्या 11 वर्षामध्ये 19.5 लाख कोटी रुपये, किती पैसे मी सांगतो, 19.5 लाख कोटी रुपये हे मोठे मोठे उद्योगपत्यांचे पैसे जे आहे ते बँकांनी राईट ऑफ केलेले आहे। मागच्या 5 वर्षाचा आकडा तुम्हाला सांगितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये 5.80 लाख कोटी
5.80 लाख करोड हे पैसे जे मोठे मोठे उद्योगपत्यांचे आहे ते राईट ऑफ करण्यात आलेले आहे. जे सरकारी बँकामध्ये लोन घेतले होते, सरकारने म्हटले नाही तुम्ही आमच्या जवळचे आहे, तुम्ही आम्हाला बॉन्ड्स देत आहे, तुम्ही आम्हाला मदत करत आहे, तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या वेळी मदत करतात, पैसे देतात, म्हणून मागच्या 5 वर्षाचा आकडा काढला आपण तर 5.80 लाख करोड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की या आकड्यामध्ये शून्य किती येणार आहे, कुणालाही कळणार नाही. आता एक साइडला तुम्ही मोठे मोठे उद्योगपत्यांच्या किती लाख कोटी रुपये तुम्ही राईट ऑफ करत आहे, वेव करत आहे, आणि दुसऱ्या साइडला हे लोकांच्या कष्टाचे जे पैसे आहे ते पैसे त्यांनी कष्टातून मेहनत करून आयुष्यभर कष्ट करून त्यांनी जे कमावले होते ते पैसे त्यांना परत देण्यासाठी इतका विलंब का लागतो, का इतकी प्रॉपर्टीज आहे. आता न्याय प्रणालीचा आदर करतो आम्ही, पण हे जे त्याचं चेअरमॅन आहे मानकापे, त्याला जेव्हा बेल देण्यात आलेली आहे, कोर्टाने काही निर्बंध घातलेले आहे का, काही कंडिशन्स दिलेली आहे का की आम्ही तुम्हाला बेल देत आहे, तुम्ही आम्हाला एक एफिडेव्हिट द्या, एक चार्ट तयार करून द्या की मी जेलच्या बाहेर आल्यानंतर 2 महिन्यामध्ये यांना इतके पैसे परत करणार, 3 महिन्यामध्ये इतके पैसे परत करणार. म्हणजे लोक कोट्यवधी रुपये खाऊन बसणार, 2 वर्ष जेलमध्ये राहणार आणि कोर्ट असं म्हणणार की नाही बेल त्यांचं राईट आहे. मग यांचं राईट काय आहे? यांचं राईट ही तर आहे ना की त्यांचे जे पैसे हक्काचे पैसे आहेत ते त्यांना परत मिळायला पाहिजे. आता हे जे बोर्ड लावलेलं आहे त्यामध्ये 75 लोकांचे फोटोज लागलेले आहे. आम्ही फक्त त्या फोटोजच वाढवणार आहे का की आज 75 झाले, आता 80 झाले, आता 85 होणार आहे करके. म्हणून काहीतरी आम्हाला ठोस निर्णय घ्यायचा होता, म्हणून आम्ही हे आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता. आता आम्हाला काहीतरी असं नाही आहे की फक्त आश्वासन देऊन आम्ही इथून जाणार आहे करके. आमची सगळ्यांची तयारी आहे, पाऊस येऊ द्या, काहीही असू द्या, आम्ही दिवसभर रात्रभर बसण्यास तयार आहे. पण या लोकांच्या पैशाच्या बाबतीत आता सरकारने काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. MPIDचा प्रपोजल गेला, हो आम्ही पाठवलं, का त्याचं नोटिफिकेशन निघत नाही आहे? का त्यांची जे प्रॉपर्टी आहे, प्राईम प्रॉपर्टीज आहे 8-8, 10-10 कोटी रुपयाची, का कोणी ते विकत घ्यायला तयार नाही आहे? आम्ही त्यांना सांगितलं की कोणी विकत घ्यायला येत नसेल तर जे मोठे ठेवीदार आहे त्यांचा एक ग्रुप तयार करा आणि ते प्रॉपर्टी त्यांच्या नावाने करून द्या तुम्ही. ते त्याच्यासाठीही आम्ही तयारी दर्शवलेली आहे. किंवा मोठी जमीन आहे ते कोणी विकत घ्यायला तयार नसेल तर त्याचे तुकडे करा आणि तुकडे करून ते ठेवीदार आहे त्यांना ते पैसे परत, ते जमीन त्यांच्या नावाने करून द्या. काहीतरी तोडगा निघू शकते, पण तुमच्यामध्ये ते मानसिकता असायला पाहिजे की हे गोरगरीब लोक आहे. आता किती सहन करणार, कितपर्यंत सहन करणार आम्ही? त्यांना हे लाज वाटत नाही आहे का की सरकारमध्ये बसलेले लोक आहे, हे माझ्या शेजारी जे बसलेले आहे 28 वर्ष देशासाठी सेवा केलेलं, राष्ट्रपती पदक मिळालेलं, ते आता आपल्या हक्काच्या पैशासाठी लढत आहे. हे काका आर्मी मध्ये काम करत होते. कसं असेल पुढची दिशा काय? पुढे आम्ही इथे बसणार आहे. तुम्ही स्वतः सहभागी? मी सहभागी आहे ना. मी सहभागी आहे. तुमचं पण असणार हो आहे? हो हो, माझं पण असणार आहे ना. सुरू? हो, आता सुरू झालेलं आहे. आता आम्हाला खूप मेसेजेस येत आहे की तुम्ही चर्चेसाठी या, तुम्ही चर्चेसाठी या. आम्ही चर्चेला तयार आहे, आपण काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा काढू. काय तोडगा असणार आहे? तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देतच राहणार आहे. यांच्यावर केसेस लादण्यात आलेला आहे, माझ्यावर केसेस लादण्यात आलेला आहे की जेव्हा आम्ही विभागीय आयुक्ताच्या ते केसेस कशासाठी? तुम्ही सगळे राजकीय जे केसेस असतं ते परत घेतात आणि कसं टाकू शकतात? मी म्हटलं आमची तयारी आहे, पाऊस येऊ द्या, कितीही तुफान येऊ द्या, आम्ही विदाउट पेट्रोल बसणार आहे. त्यांना इतकं तरी करायला पाहिजे होतं की हे सगळे लोक जे आहेत 70 वर्ष 80 वर्ष हे लोक आहेत हे मागण्यासाठी की नाही हे पंडाल लावायचे असेल तर, आणि दुर्दैव या प्रकरण इतकं वर्ष
आणि आता यांच्यासाठी कोणीही असं यायला तयार नाही आहे, विरोधक आणि सत्ताधारी जे आहेत. कोणी येऊ द्या नाही येऊ द्या, मी त्यांच्या सोबत आहे आणि हे लढा आम्ही सुरू ठेवणार आहे. किती दिवस राहणार आहे? आता बघा, आमची तर तयारी आहे, आहे की पुढेही चालू राहील? आमची तर तयारी आहे साहेब. उसमें स्वतःची किती माझी तर तयारी आहे. जे आमच्यामध्ये जे यंग ठेवीदार आहे त्यांना आम्ही सांगेल की बाबा बसा, मी तुमच्या सोबत बसायला तयार आहे. पण खूप सारे वयोवृद्ध लोक आहे, आणि अनेकांना शुगर आहे, बीपी आहे, त्यांना मेडिसिन्स घ्यावं लागत आहे. पण हे इतकं हे महत्वाचं नाही आहे की किती दिवस चालणार आहे करके, किती दिवसामध्ये तुम्ही तोडगा काढणार आहे हे महत्वाचं आहे. आमची तयारी आहे.